आपल्या शरद पवारचं नाव घ्यायचं काय देव वाटतं का नाही वाटत साऱ्याने घ्यायला पाहिजे। खरं तर म्हणजे मी छगन भुजबळ साहेबाला नाव नाही ठेवणार, काहून किती नाही जातीसाठी ओबीसीसाठी लढू राहते, तसं आमचं एक बी नेता नाही। जितके व्ही मराठे झाले यांनाच आमचं वाटोळ करून टाक, म्हणजे यांच्या संस्था झाल्या, यांचं सारे दुकान चालू झाली, आम्ही तर मेलो। आता समजा जाधव साहेबाला कसं काळं भासलं, त्यांचा आवाज दाबून टाकला, त्यांना खरंच सत्य बाहेर काढू। आणि तितके पूर्ण मराठी मुख्यमंत्री होते, आम्हाला जरांगे पाटलाला उपोषण करायचा टाइम जे आणला हे मराठ्यानंच आणला, म्हणजे आमच्या नेता हे काही बामणाना माळ्याना कोळ्याना तेलने आणला। जाधवचं जे काय झालं त्यांना खरं सांगितलं, त्यांच्या तोंडाला काळं भासून त्यांचा आवाज दाबून टाकला, त्याच्यानंतर ते माणूस आता काय बोललाच नाही ना। तर खरंच म्हणजे आमचं आरक्षण जे घातलं ते आम्हीच घातलं आमच्या नेत्यांनी। तुम्ही जे म्हणले तुमची कारखानी संस्था आहे भानगडी, पण त्यांचे स्वतःचेच आहे ना, आम्ही तो गरीब आहे, आम्हाला काय तेच आमच्यावर। खरं तर म्हणजे मी छगन भुजबळ साहेबाला नाव नाही ठेवणार, काहून किती नाही जातीसाठी ओबीसीसाठी लढू राहते, तसं आमचं एक बी नेता नाही आला। पूर्णच मराठी नेते, पूर्ण मराठी नेते, असं एक नाही म्हणणार, पूर्ण भाजप राहू द्या, राष्ट्रवादी राहू द्या, काँग्रेस राहू द्या, इथं पक्षाचं नाही, पूर्ण आमचं जे आम्हाला। आता हिवाळी अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशनामध्ये किती तास त्यांनी चर्चा केली? फक्त 17 तास। 17 तासामध्ये काय निर्णय घेण्यात आला? मी वैयक्तिक नाव कोणाचे घेणार नाही, पण आज आपले जेवढे मराठी आमदार आहे, मराठी खासदार आहे, आज लोकसभेमध्ये त्यांनी का आवाज उठवत नाही? मागासवर्गीय आयोग काम करतोय, पण त्याच्यामध्ये प्रेशर काही येतं, प्रेशर येतं म्हणजे काय येतं किंवा काही करू नका काही। आता तुमच्या मीडियावाल्याच्या बाईटमधून कोणी काय सांगतात की बाबा मागासवर्गीय आयोगावर दबाव आला, आम्ही ह्या गोष्टीला मानणार नाही, कारण की आज हैदराबादला कमिटी गेली, 3 दिवस तिथे राहील, आम्ही सरकारला पूर्ण दोषी मानणार नाही। सरकार काम करतंय, पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे आणि जे मुदत टाइम करायला पाहिजे, काय झालं थांबा सर, ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने शासन काम करत नाही। ज्या शासनाने जे अल्टिमेट दिलेले होते, जे अल्टिमेट दिले त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे ना सर, टाइम वाढवून नाही द्यायला पाहिजे ना। समजा आमचे झाले रावसाहेब दानवे दादा झाले, यांच्यापासून म्हणजे मराठी बरं का, यांच्यापासून जे काही शेवटच्या शरद पवार झाले, भैयासाहेब झाले, पूर्ण जितके मराठे जितके व्ही मराठे झाले यांनाच आमचं वाटोळ करून टाकलं। आता आमचे समजा इथं एसीचे आमदार आहे, तरी त्यांनी आमचा विधानसभेत मुद्दा मांडला की मराठ्याला आरक्षण द्या, धनगराला द्या, तेलाला द्या, माळ्याला द्या, समजा ज्याला द्यायचं त्याला द्या, त्यानं मांडला मुद्दा, पण दादानं तरी मुद्दा मांडला नाही, भैयासाहेबांना नाही, म्हणजे असे प्रत्येक आमची जितकी मराठी हे आमच्या मागे नाहीच आहे, त्यावर चर्चा केलीच नाही, म्हणजे यांच्या संस्था झाल्या, यांचं सारे दुकान चालू झाली, आम्ही तर मेलो, असं झालं। म्हणजे इथं राजकारणाचं काही नाही, सारे आम्ही एकच लोक आहे, आम्ही एकच मराठी, आम्हाला मराठ्यालाच आरक्षण लागत। तुम्ही जे म्हणता आज गरज का पडली मराठ्याला, आम्हाला पहिल्यांदा 10 एकर वावर होतं, आज आम्ही 3 भाऊ झालो, आमचं वावरही भागलं गेलं, त्याच्यामुळं आम्हाला आता बी गरज पडू राहिली ती, आणि ही गरज आम्हाला पहिल्यापासून होती, पण आम्हाला असा जरांगे पाटला साहेबा सारखा माणूसच नाही उठला ना। समजा मी उठलो, मला त्याने शरद पवारांना 5 कोटी रुपये दिले का 2 कोटी रुपये मी बाजूला गेलो, हे उठले यांना 2 कामं दिले हे बाजूला गेले, बरोबर। आणि आता इथं बी काय झालं, इथं बी राजकारण चालू झालं याच्यात बी। मग हे आपले जे सारे मराठी ना, आपल्या शरद पवारचं नाव घ्यायचं काय भेव वाटतं का नाही वाटत, साऱ्याने घ्यायला पाहिजे पूर्ण। आता समजा जाधव साहेबाला कसं काळं भासलं, त्यांचा आवाज दाबून टाकला, त्यांना खरंच सत्य बाहेर काढलं होतं। ज्या वेळेस सत्य जेव्हा बाहेर येईल त्यावेळेसच राजकारण आपल्याला आरक्षण भेटत, पण हे सत्यच नाही बाहेर येणं ना। आता समजा सरकार येईन जाईन, कोणतं सरकार येऊ द्या, याच्यावर आपल्याला काही संबंध नाही, आपलं काय संबंध फक्त ते मराठा आरक्षण। जर समजा विधानसभेत एक मिनिट, संभाराचा आमदार जर समजा विधानसभेत मांडतो की मराठ्याला आरक्षण द्या, याला द्या, त्याला मराठ्याच्या आमदारांना बी मांडायला पाहिजे ना। आता मराठी कधीची सरणार नाही, कसे नाही सरणार की त्यांना गरजच ही, राम मंदिर तर झालंच पाहिजे, हे तर होतच, देवच आहे आपले ते, म्हणजे राम मंदिराशिवाय शोभा येणार नाही, पण आरक्षण शिवाय बी शोभा येणार नाही। जितकं राम मंदिर आहे तितकं आरक्षण बी, पण हे आताचं नाही आरक्षण आहे, हे 82 म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून चालू आहे, आणि तितके पूर्ण मराठी मुख्यमंत्री होते, आम्हाला जरांगे पाटलाला उपोषण करायचा टाइम जे आणला हे मराठ्यानंच आणला, म्हणजे आमच्या नेता हे काही बामणाना माळ्याना कोळ्याना तेलने आणला, तुम्हाला मी सांगतो, हे प्युअर मराठ्यानं आणला। जर त्यांना उपोषण करता त्यानं आरक्षण दिलं तर काय उपोषण करायची गरज होती? त्यावेळेस छगन भुजबळला शिल्लक देऊन टाकलं, बरोबर आहे। ते शिवसेनेतून फुटले, जे शिवसेनेतून फुटले राष्ट्रवादी झाले, त्यांना 16% एक्स्ट्रा देऊन टाकलं, म्हणजे जेवढी बी ओबीसी ते ना आम्ही एकच आहे, ते आम्हाला आजच ओबीसी समजते, ते फक्त आम्हाला आरक्षण नाही, ते छगन भुजबळला काही मानित नाही, आणि इकडं शरद पवारला काही मानित नाही, आजी दादाला मानित नाही, देवेंद्र फडणवीसला बी मानित।